मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांक श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आपण अगदी प्रायमरी लेवलवर आपली कक्षा आता या ठिकाणी सुरू आहे। आम्ही द्रव्याची विभागणी केली। द्रव्य म्हणजे पहिल्यांदा आम्ही बघितलं की जे उत्पाद व्यय द्रव्य युक्त असतं ते सत आहे आणि जे सत आहे ते द्रव्य आहे। सत कसं असतं तर गुण पर्यायवत द्रव्य, गुण आणि पर्यायवान असं द्रव्य आहे, सत आहे। उत्पाद व्यय आणि ध्रुवता अशी त्रितयपणा ज्याच्यामध्ये नित्य विद्यमान आहे ते द्रव्य आहे। आणि द्रव्याची कल्पना बघत असताना जे वस्तूच्या सर्व पर्यायींमध्ये नंतर गुणांमध्ये आणि प्रदेशांमध्ये व्यापक आहे त्याला द्रव्य म्हटलं जातं। म्हणजे द्रव्य म्हणताना आमच्या मनामध्ये अनादि अनंत नित्यानित्यात्मक असं जे वस्तूचं तत्व आहे हे आमच्या मान्यतेत यायला पाहिजे आणि हे आहे द्रव्य। द्रव्याच्या व्याख्या अस्तित्व गुणाच्या अपेक्षेने आपण सद्द्रव्य लक्षणम ही व्याख्या बघितली। अगुरु लघुत्व गुणाच्या अपेक्षेने गुण पर्याय व द्रव्यम ही पण आम्ही व्याख्या बघितलेली होती। आणि द्रव्याला अन्वयी असं देखील म्हटलं जातं कारण द्रव्य हे तोचपणा हे दाखवणार आहे। या द्रव्याची विभागणी आम्ही दोन मध्ये केली कारण जगामध्ये दोन तत्वांमध्ये देखील संपूर्णतः सत आम्ही अस्तित्व सामावलं जातं। तसं तर एका शब्दाचंच विश्व येऊन जातं आणि एका शब्दात जर आम्हाला विश्व सांगायचं असेल तर सत वापरा की सगळेच्या सगळे द्रव्य त्या ठिकाणी। त्यामुळे सतरूप आहे तसं पुद्गल द्रव्य ही सतरूप आहे। पुद्गल द्रव्यामध्ये देखील उत्पाद व्यय ध्रुवता आहे। धर्म अधर्म आकाश काल हे सगळेच्या सगळे द्रव्य सतरूप आहे। मग आम्ही दोन मध्ये विभागणी करू इच्छितो त्यावेळेला आम्ही सांगितलं की दोन मध्ये पण विभागणी होईल। एकाला तू चेतन द्रव्य म्हण आणि एकाला अचेतन, एकाला ज्ञाता द्रव्य म्हण एकाला ज्ञेय द्रव्य म्हणा, अचेतन द्रव्य म्हणा। चेतन अचेतन दोन विभागामध्ये आम्ही विभागणी केली तर आम्हाला जीव द्रव्य चेतन रूप दिसलं आणि बाकीची सगळी द्रव्य ही अचेतन रूप दिसली। आता अचेतनाचं विशेषण आम्ही सांगताना हे जड आहे, अचेतन आहे, जीव नाही हे म्हणत असताना आम्ही त्याच्यामध्ये परत 5 प्रकारचे अजीव द्रव्य बघितले। पहिलं बघितलं पुद्गल द्रव्य की तेही एक अजीवाचा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण ज्याच्यामध्ये आहे त्याला पुद्गल द्रव्य म्हटलं। पुद्गल द्रव्यामध्ये रूपीपणा आहे त्याला मूर्तिक असं द्रव्य आम्ही म्हणू शकतो। सगळंच्या सगळं पुद्गल द्रव्य आम्हाला दिसेलच असं नाही। काही पुद्गल द्रव्य आम्ही पाहू शकतो आणि काही पुद्गल द्रव्य आमच्या डोळ्यांचा विषय बनत नाही। पुद्गलाचे दोन भेद पाहिले, परमाणु आणि स्कंध। परमाणु म्हणजे पुद्गलाच्या सर्वात लहानात लहान अंशाला ज्याला म्हटलेलं आहे अविभागी अंश त्याला परमाणु म्हणायचं आणि स्कंध 2 किंवा अधिक परमाणूंच्या बंधाला स्कंध म्हटल्या जातात। इथपर्यंत आमची पार्श्वभूमी आम्ही लक्षात घेतली। आता आम्हाला नवीन शिकायचं आहे धर्मद्रव्याबद्दल। धर्मद्रव्य हे द्रव्य असं आहे
की आमच्या चालण्यामध्ये आम्हाला सहकारी कारण बनतं. आम्ही जर इच्छा केली जायचं आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, समजा आम्हाला घरातून मंदिरामध्ये जायचंय, आम्ही इच्छा केली की मला मंदिरात जायचंय आणि मी चालण्यास तत्पर झाली. तत्पर झाल्यानंतर आमच्या चालण्यामध्ये जे आम्हाला सहकारी निमित्त कारण पडणार आहे ते द्रव्य असणार आहे धर्मद्रव्य. त्याला म्हणायचं धर्मद्रव्य. कारण काहीतरी आमच्या असं सहाय्यक कारण असलं पाहिजे की त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गमन करू शकतो. आणि ते द्रव्य, त्याचं नामकरण आम्ही केलं धर्मद्रव्य. म्हणून धर्मद्रव्याची ही पहिल्यांदा स्वरूप लक्षात घ्या. आणि आता व्याख्या बघा की जे द्रव्य स्थितीपूर्वक गमन करण्यास, स्थितीपूर्वक का सांगितलं तर काही द्रव्य या जगामधले गमन करूच शकत नाही. जसं धर्मद्रव्य आहे, अधर्मद्रव्य आहे, आकाशद्रव्य आहे आणि कालद्रव्य आहे. ही 4 द्रव्य गमन करू शकत नाही. ती अनादी कालापासून एकाच क्षेत्रावर आहे तशीच अवस्थित आहे. याच्यामधलं जीव आणि पुद्गल द्रव्य हे गमनही करू शकतं आणि स्थिती म्हणजे थांबू पण शकतं. गमन करणारं आणि थांबू शकणारं असं हे 2 द्रव्य आहे, जीवद्रव्य आणि पुद्गल द्रव्य. म्हणून ज्यांची स्थिती झाली आहे, गमनपूर्वक जे थांबलेले आहे, त्यांना परत जाण्याची जर इच्छा असेल तर, म्हणून स्थितीपूर्वक गमन हे शब्द ठेवलेले आहे. म्हणून जे द्रव्य स्थितीपूर्वक गमन करण्यास उद्युक्त, उद्युक्त का तत्पर पाहिजे, त्याची इच्छा पाहिजे, तो गमनासाठी उत्सुक पाहिजे, असा जो जीव आणि पुद्गल असेल त्याला म्हटलेलं आहे उद्युक्त. अशा सर्वच जीव आणि पुद्गलांना एकाच वेळी गमन करण्यास उदासीन रूपाने निमित्त असतं, त्याला धर्मद्रव्य असं म्हटल्या जातात. आमची 3ऱ्या-4थ्या विभागात पण व्याख्या दिलेली आहे, पण त्यामध्ये काही शब्द आम्हाला ऍड करायचे आहे. म्हणून ही व्याख्या परत ऐका की जे द्रव्य स्थितीपूर्वक गमन करण्यास उद्युक्त अशा सर्वच जीव आणि पुद्गलांना, म्हणजे जितके द्रव्य गमन करण्यास उद्युक्त असतील ते सगळेच्या सगळे जीव, एका वेळी 100 व्यक्ती 100 ठिकाणी चालतात आहे तर त्या 100ही लोकांना आणि पुद्गलाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण सुरू आहे. आम्ही एक वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उचलतो, ही पुद्गलाची शक्ती आहे. आणि अशा या पुद्गलांना जे गमन करण्यासाठी सहकारी कारण होते, एकाच वेळी गमन करण्यासाठी परत उदासीन रूपाने प्रेरणा करत नाही, उदासीन रूपाने निमित्त असतं, ते धर्मद्रव्य आहे. हे द्रव्य, याच्यासाठी उदाहरण दिलं की तोयम जहमच्छानम, द्रव्य संग्रहामध्ये पंडित आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती यांनी हे उदाहरण दिलं की तोयम जहमच्छानम, ज्याप्रमाणे तोय म्हणजे पाणी हे माशांना चालण्यासाठी सहकारी कारण बनतं. किंवा रेल्वेची पटरी आहे, ही पटरी रेल्वे धावण्यासाठी निमित्त कारण बनते. जर पटरी नसेल तर रेल्वे धावू शकत नाही. किंवा सडक घ्या, सडक ही मोटर वगैरे जाण्यासाठी, 4 व्हीलर 2 व्हीलर रिक्षा सायकल या सगळ्यांसाठी एकाच वेळी उदासीन रूपाने ती निमित्त कारण बनलेली आहे. तर अशाच उदाहरण देऊन हे तर थोडक्यामध्ये उदाहरण सांगितलं. पण हे उदाहरण म्हणजे सडक म्हणजे काही धर्मद्रव्य नाही किंवा रेल्वेची पटरी म्हणजे धर्मद्रव्य नाही आहे. तर अशा प्रमाणे जे कार्य करते उदासीन रूपाने चालण्यासाठी जे सहकारी कारण बनते त्याला धर्मद्रव्य असं म्हटलेलं आहे. कल्पना करा, जर धर्मद्रव्य नसतं या जगामध्ये तर काय झालं असतं. धर्मद्रव्य नसतं तर कोणत्याही जीवाचं एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर गमन झालं नसतं. त्याला एकाच ठिकाणी अगदी पुतळ्यासारखं
बसावं लागलं असतं. द्रव्याचं गमन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जीवद्रव्याचं झालं नसतं. दुसरी गोष्ट, पुद्गलाचं देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण ने आण करू शकलो नसतो. जर एखाद्याने मला पुस्तक मागितलं तर मी माझ्या हातातलं पुस्तक त्या दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकते. त्याचं कारण त्या पुस्तकामध्ये देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची शक्ती आहे. म्हणजे आम्हाला वाटतं की मी दिलं, पण त्यातला मीपणा सोडून बघा, त्याच्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची शक्ती आहे. आणि म्हणून ते पुस्तक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकलो. आम्ही मंदिरात गेलो, आमच्या सोबत आमचं हे शरीर हे देखील मंदिरात गेलेलं आहे. म्हणजे जड द्रव्य देखील तिथे मंदिरात गेलेलं आहे. ते कारण त्याच्यामध्ये देखील क्रियावती शक्ती आहे. आणि म्हणून आम्हाला या धर्मद्रव्याचं अस्तित्व मानावं लागतं. किंवा आमच्या शरीराचा जर आम्ही विचार केला तर आमच्या शरीरामध्ये देखील अनेक धातू प्रवाही धातू आहे. जसं रक्त प्रवाही आहे, रक्त जर एका ठिकाणी रुकलं तर आम्हाला क्लॉट होऊन अटॅक येऊ शकतो. रक्ताचं रक्ताभिसारण योग्य रीतीने सुचारू रूपाने सुरू आहे ते आमच्या या ठिकाणी असलेल्या धर्मद्रव्याच्या निमित्ताने सुरू आहे. म्हणजे हा देखील आमच्यावर उपकार असणार आहे. आम्ही श्वासोश्वास घेतो, या श्वासोश्वासामध्ये देखील हे जे काही आम्ही आत घेणं सोडणं यामुळे हलनचलन जे काही होत आहे तर पूर्ण संपूर्ण लोकाकाशामध्ये हे द्रव्य व्यापून आहे. म्हणजे हे द्रव्य देखील 343 घनराजू लोकाकाश प्रमाण आहे. लोकाकाशाचा विस्तार आहे की 2 पाय पसरून 2 हात कमरेवर ठेवून उभ्या असलेल्या व्यक्तीसारखा लोकाकाशाचा आकार आहे. आणि त्याचे प्रदेश किती आहे तर 343 घन राजू एवढे त्याचे प्रदेश आहे. तेवढंच हे धर्मद्रव्य देखील आहे. आणि ते तसंच्या तसं तिथेच्या तिथे अवस्थित रूपाचं आहे. स्वयं ते द्रव्य स्थिर रूप आहे. पण त्यामध्ये देखील द्रव्य आहे म्हणून द्रव्याचं लक्षण उत्पाद वेळ द्रव्यता हे त्याही ठिकाणी घटित होतं. धर्मद्रव्य देखील कुटस्थ नित्य नाही, तर ते देखील प्रतिसमय त्याच्या पर्यायी बदलतात आहे. नवीन पर्याय उत्पन्न होते आहे आणि धर्मद्रव्य अवस्थित आहे. असं हे उत्पाद वेळाने सहित असणार द्रव्य आहे. हे लोकाकाश प्रमाण आहे 343 घनराजू आहे. आणि जर प्रदेश बघितले तर लोकाकाशाचे प्रदेश आहे असंख्यात प्रदेश. म्हणून हे द्रव्य केवढं तर 343 घनराजू लोकाकाश प्रमाण आणि असंख्यात त्याचे प्रदेश आहे. हे द्रव्य एकच आहे. संख्या किती याची एकच आहे, अखंड आहे. खंड खंड विभाजन याच्यामध्ये होऊ शकत नाही. कोणत्याही तऱ्हेने ते दुभंगल्या जाऊ शकत नाही. असं हे अनादिकालापासून अनंत काळपर्यंत हे द्रव्य अखंड एकरूप राहणार आहे. अमूर्तिक आहे म्हणजे स्पर्श रस गंध वर्ण नाही. अमूर्तिकची व्याख्या डोळ्यांनी दिसत नाही हे लावायची नाही. डोळ्यांनी दिसतं आणि न दिसतं याला चाक्षुष म्हणायचं. अमूर्तिकचा अर्थ लावायचा ज्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण नाही, त्याला अमूर्तिक म्हणायचं. नंतर अचेतन आहे कारण याच्यामध्ये ज्ञान दर्शन नाही म्हणून हे अचेतन द्रव्य आहे. गती हेतुत्व हा त्याचा असाधारण गुणधर्म आहे. आणि जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जीव आणि पुद्गल जाऊ शकतं तर ही काही धर्मद्रव्याची क्रिया नाही आहे किंवा धर्मद्रव्याची शक्ती नाही आहे.
तर ही स्वतःची जीवाची आणि पुद्गलाची क्रियावती शक्ती आहे. या क्रियावती शक्ती ही जीव आणि पुद्गलामध्येच फक्त विद्यमान आहे आणि त्यामुळे हे द्रव्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि या धर्मद्रव्याचा आमच्यावर उपकार काय आहे, तर गती हेतुत्व असणं किंवा गतीसाठी सहकारी असणं हा धर्मद्रव्याचा जीव आणि पुद्गलावर असणारा उपकार आहे. अशा तऱ्हेने हे धर्मद्रव्य आमच्या मनात असू द्या. नंतर याच्या विरुद्ध द्रव्य येणार आहे अधर्मद्रव्य. जसं धर्मद्रव्य चालण्यासाठी सहकारी कारण बनतं, तसं अधर्मद्रव्य हे जीवाला आणि पुद्गलाला स्थिर राहण्यासाठी निमित्त कारण बनतं. म्हणून याची व्याख्या करताना आम्हाला परत तशी व्याख्या पाहिजे आहे की जे द्रव्य गमनपूर्वक स्थिती करण्यास, धर्मद्रव्यात आपण बघितलं होतं स्थितीपूर्वक गमन करण्यास, इथे क्रम उलटा लावायचा. गमनपूर्वक स्थिती करण्यास उद्युक्त म्हणजे जो तत्पर आहे, थांबण्यासाठी उत्सुक आहे, अशा सर्व जीव आणि पुद्गलांना स्थिर राहण्यास एकाच वेळी जे उदासीन रूपाने निमित्त कारण असते ते अधर्मद्रव्य आहे. त्याला अधर्मद्रव्य म्हणायचं. उदाहरण दिलं की छाया जह पहियानम, छाया ही जशी पांथस्ताना वाटसरूंना थांबण्यासाठी निमित्त कारण आहे. कोणताही वृक्ष वाटसरूंना माझ्या छायेत येऊन विसावा घ्या असं म्हणत नाही. पण जर एखादा शांत पथिक त्या झाडाच्या सावलीमध्ये थांबला तर झाड त्याला सावली सहज देतं. त्याप्रमाणे हे अधर्मद्रव्य देखील जर एखादा जीव थांबण्याची इच्छा करत असेल किंवा एखादा पुद्गल जीव तिथे स्थिर राहत असेल तर त्यासाठी त्याला सहकारी कारण बनणार आहे. आता याही द्रव्याचे वैशिष्ट्य जर पाहिले तर हे द्रव्य देखील स्वयं स्थिर आहे. नंतर याच्यामध्ये देखील उत्पाद वेळ द्रव्यता सुरूच आहे. याच्या स्थिर राहण्यात, स्वतःच्या स्थिर राहण्यात अधर्मद्रव्य निमित्त कारण नाही, कारण तो त्याचा स्वभाव आहे. त्यासाठी स्वभावासाठी काहीही निमित्त कारण शोधण्याची गरज नाही. पण गमनपूर्वक स्थिरता ज्यांना हवी आहे, होणार आहेत, अशा जीव आणि पुद्गलांना मात्र ते निमित्त कारण पडणार आहे. अधर्मद्रव्य कुठे आहे, तर ज्या ठिकाणी धर्मद्रव्य आहे त्याच क्षेत्रावर या अधर्मद्रव्याचा देखील निवास आहे. ते देखील 343 घनराजू प्रमाण असंख्यात प्रदेशवान असं द्रव्य असणार आहे. तेही एक आहे, अखंड आहे, अमूर्तिक आहे आणि अचेतन आहे. आणि स्थिती हेतुत्व हा त्याचा असाधारण गुणधर्म आहे. जर आम्ही हे अधर्मद्रव्य मांडलं नसतं तर काय झालं असतं? कल्पना करा, आम्ही सतत चालतच राहिलो असतो, आम्ही एका ठिकाणी स्थिर बसू शकलो नसतो, ध्यान करू शकलो नसतो, स्वाध्यायासाठी आम्ही एका ठिकाणी बसू शकलो नसतो. हा आमच्यावर अधर्मद्रव्याचा उपकार आहे. म्हणून स्थिती उपग्रह हा अधर्मद्रव्याचा जीव आणि पुद्गलावर उपकार आहे. किंवा समजा पुद्गलामध्ये जर अशा प्रकारे आम्ही स्थिरत्व मांडलं नाही तर हे पुद्गल द्रव्य देखील नित्य हलनचलन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गमन करत राहिलं असतं. कोणतीही पुद्गल वस्तू एका ठिकाणी स्थिर राहू शकली नसती. घर आम्ही बांधू शकलो नसतो, कारण जर पुद्गल स्वयंपरिणामी मांडलं आणि त्याच्यामध्ये अधर्मद्रव्याचं कार्य समजा नाही तर भिंत स्थिर राहू शकली नसती, काहीही जगामध्ये स्थिरता राहिली नसती. आमच्या शरीराचा जर आम्ही विचार केला तर आमच्या शरीरामधल्या काही द्रव्य अशी आहे की जी स्थिर आहेत. जसं आमचे हाडं आहे, हाडं हे स्थिर आहे.
जर अधर्मद्रव्य आम्ही मांडलं नाही तर हाडं देखील स्थिर मांडता आली नसती. म्हणजे हाडं देखील सतत परिभ्रमण परिभ्रमण करत राहिली असती. स्थिरता त्याला, लवचिकता त्याला राहिली असती आणि स्थिरता कधीही प्राप्त झाली नसती. आणि म्हणून हे आमच्यावर जी गती म्हणजे धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य यांचे हे उपकार म्हटल्या गेलेले आहे. यानंतर पुढचं अजीव द्रव्य आहे आकाश द्रव्य. जे द्रव्य जीवादी साहही द्रव्यांना, आता आकाशामध्ये, आकाश म्हणजे आम्ही जे वर दिसतं ते आकाश हे म्हणत नाही. आकाश ज्याला संस्कृत इंग्लिश मध्ये स्पेस म्हटल्या जाते. स्पेस म्हणजे जी जी काही पोकळी आहे, रिकामी जागा आहे, त्या सगळ्या ठिकाणी आकाश द्रव्य हे व्याप्त आहे. जे आम्हाला वर निळा आकाश दिसत आहे किंवा आम्ही जे म्हणतो पांढरे ढग दिसतात आहे, हे आकाश द्रव्य नसून आकाशामध्ये रंग नावाचा गुणधर्मच नाही आहे. ज्यामुळे निळेपणा दिसतो आहे ती त्या ठिकाणी पुद्गलाची पर्याय आहे. आणि त्याच्यामधली जी स्पेस आहे, मोकळं आहे, रिकामी जागा जी आहे, ते आकाश द्रव्य आहे. आकाश द्रव्य देखील अमूर्तिक असल्यामुळे त्यामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण, गुणधर्म नाही. हे द्रव्य जीवादी साहही द्रव्यांना एकाच वेळी अवगाह देण्यास उदासीन रूपानी निमित्त कारण असते, ते आकाश द्रव्य आहे. ज्या ठिकाणी सर्व द्रव्यांचा निवास आहे. या लोकाकाशभर तर आकाश आहेच आहे, 343 घनराजू, पण लोकाकाशाच्या बाहेर सुद्धा आकाश द्रव्य आहे. म्हणून हे द्रव्य स्वयं स्थिर द्रव्य आहे. आकाश म्हटलं तर ही जी काही पोकळी आहे हे स्वयं स्थिर असं द्रव्य आहे. अमूर्तिक आहे, अखंड आहे, एक आहे आणि अचेतन आहे. यामध्ये देखील उत्पाद, व्यय, द्रव्यता ही नित्य होतेच आहे. हे देखील गुण आणि पर्यायांचा समूह आहे. नंतर अनंत प्रदेशी आहे. धर्म आणि अधर्म द्रव्यामध्ये आम्ही असंख्यात प्रदेशी म्हटलं त्या दोन द्रव्यांना. आकाश द्रव्य मात्र अनंत प्रदेशी आहे, कारण लोकाकाशाच्या बाहेर सुद्धा असीम असं आकाश द्रव्य आहे. म्हणून हे अनंत प्रदेशी आहे. अवगाहन हेतुत्व हा याचा असाधारण गुणधर्म आहे. प्रत्येक द्रव्याचे असाधारण गुणधर्म असतात की त्या गुणधर्माच्या माध्यमातून त्या द्रव्याची ओळख सांगितल्या जाते. तसं अवगाहन हेतुत्व म्हणजे सर्व द्रव्यांना अवगाह देण्यास निमित्त कारण असणं हा आकाश द्रव्याचा विशेष गुण आहे. धर्मद्रव्याचा विशेष गुण सांगितला होता गती हेतुत्व, गमनासाठी सहकारी होणं. अधर्मद्रव्याचा पाहिला स्थिती हेतुत्व म्हणजे स्थिर राहण्यासाठी सहकारी कारण बनणं. तसा याचा असाधारण गुणधर्म आकाशाचा अवगाहन हेतुत्व हा याचा असाधारण गुणधर्म आहे. कारण तो बाकीच्या कोणत्याही द्रव्यात नाही, केवळ आकाश द्रव्यामध्येच आहे. आणि अवगाहना, आम्ही जे अवगाहना म्हणतो म्हणजे आम्ही जे काही शरीर व्यापलेलं आहे, आमच्या आत्म्याने जे क्षेत्र व्यापलेलं आहे, त्याला अवगाहना हा शब्द आहे. मग आता वास्तविकतः निश्चयने विचार केला तर प्रत्येक द्रव्य आपल्या स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभावाने स्थित आहे. परंतु तरी देखील ते आपल्याच प्रदेशात विद्यमान असतं. परंतु त्याचा बाह्य आधार हे आकाश द्रव्य म्हटल्या जातो. आणि म्हणून उपचरित असद्भूत व्यवहारण्याने लोकाकाशामध्ये सर्व द्रव्य राहतात असं बोलल्या जातं. आता जसं मी म्हटलं, मी कुठे आहे, तर याचं उत्तर मी
तीन तऱ्हेने देऊ शकते. मी माझ्या स्वक्षेत्रात आहे, म्हणजे माझे जे आत्ताचे असंख्यात प्रदेश आहे, या प्रदेशात मी आहे, हे एक उत्तर. मी घरामध्ये आहे, हे दुसरं उत्तर. आणि तिसरं, मी आकाशाच्या क्षेत्रामध्ये आहे, हे तिसरं उत्तर. हे तीन तऱ्हेचे उत्तर मी कुठे आहे या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्हाला बघता येतात. निश्चय म्हणेल, निश्चय नाही म्हणजे वस्तुतत्व जो यथावस्थित दाखवतो त्या तत्वाप्रमाणे तो म्हणेल की मला माझ्या क्षेत्रात होत आहे. प्रत्येक द्रव्य आपल्या स्वक्षेत्रातच असतं. दुसरा व्यवहारने असा म्हणणार आहे की तू तुझ्या घरात आहे. घरात आहे, घर आणि आत्मा वेगवेगळं आहे, आणि तरी देखील आम्ही त्याच्यामध्ये संबंध दाखविला. आणि हा संबंध कॉन्स्टंट संबंध नाही आहे, कारण घरात आहे, 8 तास घरात आहे, पण 1 तास मी बाहेर पण जाणार आहे, म्हणजे हा संबंध कॉन्स्टंट नाही. म्हणून या कॉन्स्टंट नसलेल्या संबंधाला म्हणायचं उपचरित. सुटणार आहे, हा काही निरंतर राहणारा नाही, म्हणून उपचरित. आणि हा दोन द्रव्यामध्ये आम्ही बघितला, आणि म्हणून असद्भूत. जिथे दोन द्रव्यामध्ये आम्ही संबंध जोडू तो सगळा संबंध असद्भूत म्हणायचा, वस्तुभूत नाही. दोन द्रव्याला एकत्रित करून अशा तऱ्हेने संयोग बघून दोन द्रव्य एकत्रित आहे हे पाहून आम्ही त्याला तसं म्हटलं आहे. म्हणून या कथनाला म्हणायचं उपचरित असद्भूत व्यवहार नाही. आकाशाच्या ज्या भागामध्ये जीवादी 6 द्रव्य राहतात त्याला लोकाकाश म्हटले जाते, आणि लोकाकाशाच्या बाहेरील आकाशाला अलोकाकाश म्हटल्या जाते. अलोकाकाशामध्ये फक्त एक आकाश द्रव्य आहे, बाकीची 5 द्रव्य तिथे नाही. आणि आपण जे रंगाचं हे आकाश आहे असं म्हणतो, हा तर पुद्गलाचा गुणधर्म आहे. आणि जे स्पेस, आकाश, आकाश आमची कल्पना आहे की आकाश द्रव्य सर्वत्र सर्वत्र आहे. माझ्या या शरीरातही आकाश द्रव्य आहे. जीव प्रदेश जिथे आहे तिथे देखील आकाश द्रव्य आहे. तिथे धर्मद्रव्य पण आहे, अधर्मद्रव्य पण आहे, आकाशही आहे, आणि कालद्रव्य पण आहे, पुढे येणारं कालद्रव्य पण आहे. आणि अशा तऱ्हेने ते मात्र स्वयं अखंड आहे. त्याच्यामध्ये अशी कोणतीही सीमारेखा नाही की एवढं हे लोकाकाश आहे आणि याच्या पुढे अलोकाकाश आहे, अशी रेषा आखलेली नाही आहे. पण जेवढ्या भागामध्ये जीवादी 6 द्रव्य राहतात तेवढ्या भागाला लोकाकाश म्हटल्या जातात. पण अशी बॉर्डर म्हणाल आखलेली आहे, अशी कोणतीही बॉर्डर त्या ठिकाणी नाही. आमचं 3 वलय संपले की लोकाकाशाची सीमा संपली. त्यानंतर अलोकाकाश सुरू होतं, आणि तिथे केवळ एकच आकाश द्रव्यच त्या ठिकाणी असतं. अशा तऱ्हेने हे आकाश द्रव्य हे देखील अखंड द्रव्य आहे. आणि या आकाश द्रव्याचा जीव आणि साही द्रव्यांवर जो उपकार आहे तो अवगाह देण्याचा हा उपकार आकाश द्रव्याचा असणार आहे. यानंतर येणार आहे ते कालद्रव्य. आता कालद्रव्याबद्दल आपल्याला थोडं जास्त बोलायचंय, पण थोडस सुतवाच करू आपण आज, की जे द्रव्य सर्व द्रव्यांच्या परिणमनामध्ये, जे सगळे द्रव्यांचं जे परिणमन सुरू आहे यामध्ये उदासीन रूपाने निमित्त असतं असं हे कालद्रव्य आहे. वर्तना हेतुत्व हे त्याचं लक्षण आहे. म्हणजे परिणमनामध्ये निमित्त बनणं, परिणमन होत आहे ते प्रत्येक द्रव्याचं स्वतःमध्ये स्वतःसिद्ध रीतीने होत आहे. परिवर्तन करणं हा जीवादी 6 द्रव्यांचा स्वभाव आहे. कारण द्रव्य म्हणजे उत्पाद वे द्रव्ययुक्तम,
म्हणून त्याच्यामध्ये प्रतिसमय उत्पाद व्यय परिणमन होतच होतं. आता हे परिणमन होण्यामध्ये उपादान कारण म्हणजे मूळ कारण तर प्रत्येक द्रव्याचं प्रत्येक द्रव्यात आहे, पण त्याला उदासीन रूपाने निमित्त कारण जे बनणार आहे ते काल द्रव्याचं असणार आहे. म्हणून निश्चयाने जर आम्ही काल द्रव्याचं स्वरूप बघितलं तर हा जो संपूर्ण 343 घनराजूचा लोकाकाश आहे, या लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर एक एक काल द्रव्य विद्यमान आहे. कल्पना करा, विराट स्वतःच स्वरूप म्हणजे या दृष्टिकोनातून कालद्रव्याचं स्वरूप बघा की 343 घनराजू लोकाकाशाचा नकाशा डोळ्यासमोर आणा. त्याच्यामध्ये त्याला लांबी आहे, रुंदी आहे आणि खोली पण आहे. सर्वत्र 7 राजू खोल असा लोकाकाश आहे. या लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर असं रत्न ज्या ठिकाणी त्याप्रमाणे मांडून ठेवावं, त्याप्रमाणे हे कालद्रव्य मांडून ठेवल्यासारखं एकेका प्रदेशावर एक एक कालद्रव्य, ज्याला म्हटलेलं आहे कालाणू, रैणामिव रासीमिव ते कालाणू असंख्य दव्वाणू. रत्नांच्या राशीप्रमाणे किंवा आम्ही रांगोळी काढतो, रांगोळीमध्ये जसे आम्ही थेंब थेंब एक 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 काढतो, त्याप्रमाणे जर एक 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 थेंब जर आम्ही काढला तर त्याप्रमाणे हे रत्न त्या ठिकाणी विद्यमान आहे. रत्नांच्या राशीप्रमाणे हे कालद्रव्य त्या ठिकाणी विद्यमान आहे आणि यालाच म्हणायचं निश्चय कालद्रव्य. ही झाली निश्चय कालाची कल्पना. आणि या द्रव्याच्या परिणमनामुळे बाह्य कारण आम्हाला परिणमण्यासाठी, मग आम्ही त्याला म्हटलं समय, नंतर सेकंद. समय सगळ्यात छोटा भाग आहे. समयापेक्षा कालद्रव्याचं छोटं परिमाण कोणतंही नाही. म्हणजे ज्याला आम्ही सेकंद म्हणतो, हा सेकंद पण मोठा आहे. तर असे हे कालद्रव्याचे समय, पल, घटका, वर्ष, अयन, ऋतू, संवत्सर हे सगळं कालद्रव्याचे हे पर्यायी आहे. याला म्हणतात व्यवहार काल. या सगळ्या आणि यावरून वस्तूचं मोजमाप आपण करू शकतो. मी इतक्या वर्षाची झाली किंवा ही वस्तू इतकी जुनी आहे, हे पुस्तक 8 वर्ष जुनं आहे असं जे मी म्हणते, तर 8 वर्ष ही या पुद्गलाची अवस्था आहे, पण ती मापल्या गेली ती कालद्रव्याच्या माध्यमातून. म्हणजे कालद्रव्य त्याचं नियामक म्हणजे मोजमाप करण्यासाठी सहकारी कारण बनलं. पुस्तक तर पुस्तकाच्या पर्याय रूपाने ते होत राहणार आहे, त्याच्या पर्यायी त्याच्या रूपाने होणार आहे, पण ते मोजण्याचं कार्य कालद्रव्याच्या माध्यमातून केल्या गेलं. अशा तऱ्हेने या सगळ्याला व्यवहार काल असं म्हटल्या जातं. या कालद्रव्याबद्दल आपण आणखी विस्ताराने बघणार आहोत, पण आता या ठिकाणी जर कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ठीक आहे, प्रश्न नाही आहे कुणाला, आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत. जिनवाणी स्तुती करू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.